नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर बघा, बऱ्याच दिवसापासून माझं हे आपले जे क्लास चालू केले होते आपण ब्लाऊजचे, तर ते व्हिडिओ टाकून झाले नाही. कारण आता त्याच्यामागे बरेचसे कारणं होते. तर खूप लोड होता, त्याच्यामुळे हे व्हिडिओ टाकून झाले नाही. तर खरंच खूप मनापासून सॉरी. ज्या खरंच इतक्या म्हणजे मनापासून काही ताई वाट बघत होत्या ब्लाऊज क्लासची. कारण खूप मला कमेंट्ससुद्धा आलेले आहेत तसे की ताई याच्या पुढचे व्हिडिओ टाका, ताई याच्या पुढचे व्हिडिओ टाका. तर खरंच मला जमलं नाही. पण याच्यापुढे तुम्हाला रेग्युलर व्हिडिओ मिळतील. कारण बघा, आता आपले सणवार होत आहे आणि बऱ्याच ताईंना याचे क्लासेस करायचे असतात. त्याच्यामुळे तुम्हाला रेग्युलर आपले हे व्हिडिओ मिळणार आहे. तर बघा, आपला याच्या अगोदरचे 7 व्हिडिओ मी टाकलेला आहे आणि आजचा हा 8वा क्लास आहे. तर मी थोडं शिकवत आहे तुम्हाला, कारण तुम्हालासुद्धा समजलं पाहिजे. ठीक आहे. तर चला मग आपण सुरुवात करूयात. तर मग इथे मी काय केलं, आता पाठीमागचा जो भाग आहे तो इथे घेतलेला आहे उलटा करून, आणि त्याच्यावरती पण आपल्याला हा उलटा ठेवायचा. म्हणजे जी सरळ बाजू आहे ती आतमध्ये, पाठीच्या भागाची सोयीची बाजू वरती घ्यायची आणि आपला समोरचा फ्रंटचा जो भाग आहे त्याची उलटी. म्हणजे बरोबर इथे आपल्याला आता शोल्डरला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर आपण ओपन केल्यानंतर तो सरळ होईल अशा पद्धतीने. आता आपल्याला शोल्डरला बरोबर अर्धा इंच इतकं माप घ्यायचं आहे आणि तेवढी शिलाई करायची आहे. आता इथे थोडासा उतार दिला तरी चालेल, पण आत्ता सध्या तरी उतार देऊ नका, कारण आपण ते पुढचा जो ब्लाऊज आपण शिकणार आहोत तर त्याच्यामध्ये उतार वगैरे जे काय असतं ना, ते सगळं आपण डिटेलमध्ये बघूयात. कारण आता आपण साधा फोटक्स ब्लाऊज बघतोय, त्याच्यामुळे तुम्ही साधं शिवा. जरी थोडा लूज झाला वगैरे ते नंतरसुद्धा आपल्याला थोडंफार दुरुस्त करता येतं. तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर नंतरसुद्धा तुम्ही मला विचारू शकता, मग मी तुम्हाला तेव्हा नक्कीच सांगेल. ठीक आहे. आता एका बाजूने आपण शोल्डर पॅक करून घेतला, सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला शोल्डर पॅक करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचं आहे, एकावरती एक. पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग शोल्डरचा व्यवस्थित ठेवायचा आणि अर्धा इंचावरती डबल शिलाई करून घ्यायची. ठीक आहे. अशा पद्धतीने दोन्हीही शोल्डरला मी शिलाई करून घेतलेली आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर परत रिव्हर्स जाऊन बघा किंवा मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मी अजून काहीतरी बदल करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर आता हे आपले दोन्ही भाग व्यवस्थित असे झालेले आहे. आता आपल्याला लावायचे आहे हुक आणि लूप, हे दोन्ही पट्ट्या लावायच्या आहे. म्हणजे आईचं आणि हुकच्या या 2 पट्ट्या आपल्याला लावायच्या आहे. त्याच्यासाठी मी साधारणतः 2-2 इंचाच्या इथे पट्ट्या कट करून घेणार आहे. तर आपला जो एक्स्ट्राचा जो कपडा होता तो मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने 2 इंचावरती फोल्ड केला आहे. आणि इथनं मी आता एक आपल्याला हुकसाठी 2 इंचाची आणि आईसाठी 2 इंचाची. तर हुकसाठी काय 2 इंचाची गरज नसते, पण मी होता कपडा माझ्याकडे एक्स्ट्राचा, मग मी 2-2 इंचाच्या कट केल्या. तुम्ही हुकसाठी 1.5 इंचाची पट्टी कट केली तरीही चालते. ठीक आहे. आता आपण इथे हुक आणि आईची पट्टी जोडून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथे जी आपली हुकची पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे. तर पट्टी आपण काय सरळ भागावरती ठेवलेली आहे. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओकडे बघा. माझ्या बोलण्यापेक्षाही व्हिडिओकडे जर लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल. आता त्याच्यानंतर मी सरळ केली आणि दाब टीप देऊन घेत आहे. बघा, पट्टी सरळ केलेली आहे आणि दाब टीप देऊन घेतलेली आहे. तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा तसं. आता आपण काय करणार आहोत, खालच्या बाजूने मी फोल्ड केले. आता थोडंसं व्हिडिओमध्ये नाही दिसलं तर सॉरी, कारण मला पण अंदाज नाही आला. त्यानंतर मी इथे डबल फोल्ड करून आपल्याला इथे एक्स्ट्राचं वगैरे काहीच घ्यायचं नाही. आपलं जेवढा ब्लाऊजचं मार्किंग आहे ना तिथपर्यंतच आपल्याला ही शिलाई घ्यायची आहे. आपण एक्स्ट्राचा जो कपडा आहे ना तो कशाला, तर आईची जी पट्टी असते ना तिथे आपण एक्स्ट्राची पट्टी जी आहे ती वाढीव लावत असतो. इथे आपल्याला वाढीव वगैरे काहीच लावायची नाही आहे. तर ही झाली आपली हुकची पट्टी तयार झाली. आता सेम आपल्याला आईची पट्टी बनवून घ्यायची. तर आईची पट्टी बनवण्यासाठी आपण बघा, जो 2 इंचाचा कपडा घेतला होता तो खालच्या बाजूने ठेवला आहे आणि वरती आपला ब्लाऊजचा जो फ्रंटचा भाग आहे तो ठेवलेला आहे. आणि आता याच्यावरती आपल्याला अर्धा इंच सोडून अशी शिलाई मार्जिन. आता तुम्ही जी काय शिलाई मार्जिन घेणार आहात पूर्ण ब्लाऊजमध्ये ती ठरवून घ्या. एक तर पाव इंच घ्या किंवा मग अर्धा इंच घ्या. ठीक आहे. आता ही शिलाई मार्जिन घेऊन झाल्यानंतर मी दाब टीप देऊन घेतलेली आहे आणि ही आपली पट्टी वाढीव असणार आहे. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. बघा, आता मी इथे वाढवलं आहे. हे बघा, अशा पद्धतीने अगोदर खालच्या बाजूने फोल्ड केलं आहे आणि नंतर अशा प्रकारे एक फोल्ड करून आता हा दुसरा फोल्ड. आता ही पूर्ण वाढीव आहे. अजिबात ब्लाऊजचा कपडा याच्यामध्ये नाही आहे. फक्त जेवढी काय शिलाईची अर्धा इंच मार्जिन असेल तेवढीच या पट्टीमध्ये येणार आहे, नाहीतर पूर्ण पट्टी ही वाढीव आहे.
नंतर तुम्हाला दाखवेल मी, आपण जेव्हा हुक लूकचा व्हिडिओ बनवेल ना मी, तर तेव्हा तुम्हाला दाखवेल. आणि थोडंसं वरती जी आपली आईची पट्टी आहे, सॉरी हुकची पट्टी आहे, तर थोडंसं वरती त्याचा टोक होता तो कट केला आहे मी, म्हणजे लावून बघायचं आपल्याला. हे पण खूप महत्त्वाच्या टिप्स असतात. जेव्हा जेव्हा आपण जसं ब्लाऊज स्टिच करत चालतो, तेव्हा तेव्हा आपल्याला वेळोवेळीचा जो भाग आहे तो जोडून बघायचा असतो. आता बघा, मी दोन्हीही हुक लूकच्या पट्ट्या बनवून घेतल्या आणि लगेच जोडून बघितल्या. ठीक आहे, तर हे महत्त्वाचे पॉईंट आहे. आता आपल्याला जोडायची आहे बाही. बाही जोडण्यासाठी सरळ उलटी सुलटी ते करून बघायचं कुठल्या भागाची कुठली बाही आहे. आता आपण इथे फ्रंट भागला क्रॉसचं निशाण करून घेतलं होतं. आता मी इथे एकदम मध्यावरती जो शोल्डरचा भाग असतो तिथे कट देऊन घेतला आहे. आणि इकडचं जे आपण शिलाई म्हणजे पाठीमागचा आणि पुढचा भाग जोडला होता, बरोबर जो कट दिला होता त्याच्यावरतीच तो भाग ठेवलेला आहे. आणि आता आपण इथे शिलाई करून घेणार आहोत. तर शिलाई मी शोल्डरपासूनच सुरुवात करते. कधीही कुठलाही ब्लाऊज असो, मी शोल्डरपासूनच ब्लाऊजला शिलाई देण्यासाठी सुरुवात करते. कारण काय होतं, आपण जेव्हा शोल्डरपासून शिलाई द्यायला सुरुवात करतो, तेव्हा मग पुढचाही भाग जास्त काही मोठा होत नाही, पाठीमागचाही होत नाही, एकदम इक्वल असतो. तर अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंच जे काय आपलं शिलाई मार्जिन आहे तेवढं शिलाई मार्जिन सोडून अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची. आता बघा, तुम्हाला इतकुसासुद्धा कपडा जास्तीचा शिल्लक राहिलेला दिसणार नाही आहे. आता सेम मी तसंच पलटी करून घेतलं आहे आणि परत त्याच्यावरती शिलाई करत आहे. बघू शकता. आता इथे बघा, आता शोल्डरपर्यंत आपली इथे या साईडने डबल शिलाई झालेली आहे. लक्षपूर्वक जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, आणि समजत नसेल तर प्लीज रिव्हर्स जाऊन बघा, म्हणजे तुम्हाला नक्की समजेल. आता शोल्डरपर्यंत आपलं झालं. आता आपल्याला हे पुढे जायचं आहे, म्हणजे आता दुसरा जो काखेचा भाग आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई करत जायचं आहे बघा, अशा पद्धतीने. आणि आता एक साईड जी आहे ती आपली डबल शिलाई झाली आणि ही साईड जी आहे ती सिंगलच शिलाई झालेली आहे. मग मी काय केलं आहे, परत पलटी केलं आहे आणि याच्यावरती परत शोल्डरपर्यंत शिलाई घेणार आहे. अशा पद्धतीने दोन्हीही, तुम्ही जर आपले खूप दिवसापासूनचे सबस्क्रायबर असाल तर तुम्हाला आत्तापर्यंत आपल्या ब्लाऊजची शिलाईची सवय झाली असेल कदाचित. आणि तुम्ही जर नवीन असाल तर प्लीज रिव्हर्स बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच समजेल. तर अशा पद्धतीने बघू शकता, किती सुंदर अशा पद्धतीने ही बाही लागल्यात गेलेली आहे. तर आता आपल्याला सेम पद्धतीने दुसरी बाहीसुद्धा जोडून घ्यायची आहे. तर इथे मी सरळ भाग घेतलेला आहे, खालचा जो भाग आहे फ्रंट आणि बॅकचा सरळ केला आहे. इथे बाहीला शोल्डरला कट देऊन घेतला आहे आणि कट दिल्यानंतर आता ही उलटी ठेवायची आपल्याला. उलटी साईड जी आहे ती वरती ठेवायची आणि शोल्डरपासनं शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने. तर तुम्ही जर कोणी नवीन असाल आपल्या चॅनलवरती आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असे छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात, कुठल्याही क्लास संदर्भात येत असतात. आता ब्लाऊजचे क्लास जे आहे ते आपले खूप जुने आहे, परंतु मला वेळ नाही मिळाला अपलोड करायला, त्याच्यामुळे थोडा लेट झाला आहे. पण म्हटलं नको, आपले जे व्ह्यूवर्स आहे ते खूप दिवसापासून वाट बघताय, त्याच्यामुळे मी आज फायनली विचार केला आणि याचे जे ब्लाऊज, आता पूर्ण हा जो ब्लाऊज आहे ना, तर हा पूर्ण रेडी केलेला आहे. तुम्हाला एखादा शॉर्ट व्हिडिओसुद्धा येईल आणि हे व्हिडिओसुद्धा अपलोड होते खूप दिवसापासून. जेव्हा मी फर्स्ट ब्लाऊज टाकलेला, फर्स्ट व्हिडिओ टाकलेला आहे तेव्हाच हे सुद्धा अपलोड केलेले आहेत, म्हणजे तयार करून ठेवलेले आहेत. फक्त जे व्हॉईस ओव्हर म्हणतात, आवाज द्यायचा राहिला होता फक्त, नाहीतर बाकी पूर्ण रेडी करून ठेवलेले व्हिडिओ आहेत. फक्त आवाज मात्र बाकीचा आहे. कारण इथे काय होतं ना, मशीनचा खडखड आवाज येतो आणि मग आपण जेव्हा ब्लाऊज शिवताना बोलतो, मग तो काही तुम्हाला समजणार नाही. म्हणजे मी नेमकं कसं, मशीनचा आवाज येणार, माझ्या बोलण्याचा आवाज येणार, तुम्हाला समजणार नाही मी काय सांगते ते. त्याच्यामुळे तो आवाज पूर्णपणे बंद करावा लागतो आणि आपल्याला व्हॉईस द्यावा लागतो. तर अशा पद्धतीने दोन्हीही स्लीव्ज लावून झालेल्या असतील. तुम्ही माझ्या बोलण्याकडे लक्ष द्याच, पण ब्लाऊजकडे सुद्धा लक्ष नक्की द्या. तुम्हाला समजत नसेल तर मी परत तेच सांगते. तर परत रिपीट जाऊन बघा, पाठीमागचेही व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला जर हवं असेल तर ते व्हिडिओ मी परत रिपीट टाकेल तुम्हाला. जे याच्या अगोदरचे जे 7 क्लास झालेले आहेत त्याचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर रिपीट परत टाकेल. आणि हा व्हिडिओ, आता हे बाकीचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि परत एकदा चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूयात असेच छान छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.